11:15 वाजलेले आहेत. एकदम परफेक्ट स्पॉट आहे सगळ्या सबस्क्रायबर्सना थँक करायसाठी. गेले 2 दिवसामध्ये ऑलमोस्ट 100 सबस्क्रायबर्स टच केले आणि इनफॅक्ट हे महाराज घेऊन आलेलो आणि पोपट इकडे झाला. SD कार्ड घरी विसरलो तर त्याच्यामुळे मोबाईलवरती करतो, बट काय हरकत नाही, मोबाईलवरनं सगळे सबस्क्रायबर्स स्टार्ट झाले. घरून काय खाऊन निघालो नव्हतं तर आता भूक लागली. घरून निघताना भूक नव्हती लागलेली. 160 रुपयाचा वडापाव, तर आपला 20 रुपयाचा वडापाव भरपूर चांगला वाटतं ह्याच्यात, पण ठीक आहे आता भूक लागलेली आहे म्हणून खातो. बोर्डिंग चालू झाली आहे, 11 वाजलेले आहेत आणि आता शारजालाच फ्लाय करतोय. 2 दिवस आलेलो मुंबईला, फ्रायडे सॅटर्डे, आज 23 मार्च आणि ATD वरती रेकॉर्डिंग केलेली चांगली. ATD 10-18ची लेन्स सुद्धा आहे, दिसतंय का. गोंधळ असा झाला की कार्ड घरीच विसरलो, कारण सोनीमध्ये टाइमलॅप्स लावलेला, टाइमलॅप्स पुरा केला आणि कार्ड काढून कॅननमध्ये घालणार होतो असा विचार केलेला, पण आता मला लक्षात नाही कुठे माझा अंदाज चुकला. अजून एक शगुन बघायचं आहे. कॅननचे फॅन्स समजतील. अरे यार, गुरुवारी रात्री निघालो, तिथपासून रेकॉर्डिंग केलेलं. घरी काय रेकॉर्ड नाही केलं कारण की अनकम्फर्टेबल होतं घरी काय म्हणजे कॅमेरा काढायला, पण तरी टाइमलॅप्सेस, स्लो मोशन्स वगैरे काढले आणि मी विचार केला पुढच्या शुक्रवारी कंपाईल करायला घेईन, पण पोपट झाला. गेल्या 2 दिवसामध्ये गुरुवार, शुक्रवार, शनिवार गेल्या 2 दिवसामध्ये जवळजवळ 100 सबस्क्रायबर झालेले आहेत. पहिला 100 मी क्रॉस केलेला आय थिंक 14 जानेवारी 2019. 100 सबस्क्रायबर्स रीच केले आज. आणि तो रीच करायला जवळजवळ 2 वर्ष आणि 3 का 4 महिने लागलेले. दुसरा 100 क्रॉस केला साधारण 1 महिन्याच्या. 200 सबस्क्रायबर्स 6 मार्च 2019. वर्क इन प्रोग्रेस. वेळच नाही मिळत आहे व्हिडिओज काढायला, पण होपफुली आता ह्या फ्रायडे सॅटर्डेला सुद्धा ऑफिसला यायचं आहे, मॅनेजरने बोलवलं आहे. बट थँक्यू. आणि तिसरा सबस्क्रायबर, तिसरा शतक क्रॉस केला 22 मार्चला, ऑलमोस्ट 15 दिवसामध्ये. तोच थँक्यू नोट मी विचार केलेला की कॅननवरती देईन. इमिग्रेशनच्या लाईनवरती होतो ना, तिकडे मी कॅमेरा काढली, नो कार्ड म्हणून मेसेज आला. सोनीमध्ये चेक केला तर सोनीमध्ये पण नव्हता. तर तेव्हा रिअलाइज झालं की संध्याकाळी सोनीवरनं टाइमलॅप्स काढत होतो आणि कार्ड ट्रान्सफर करायला काढलेला. त्याच्यानंतर काय विसरलो मी मलाच नाही कळत. कॅननमध्ये कार्ड घातलं नाही. आज हिला फोन करून सांगितले की कार्ड मिळालं तर ठेवून दे, कारण नेक्स्ट मंथमध्ये परत एनिवेज यायचं आहे, तर त्यावेळेला बघेन. 11:30 वाजले, आता एक 5-10 मिनटात तर टेक ऑफ करेल. हे फ्रंट रो सीट ऑलमोस्ट बिझनेस लाऊंज सारखे यायला लेग रूम मिळते, ते भरपूर बरं पडतं. लास्ट टाइम सुद्धा मी रिक्वेस्ट केलेली कारण ते ढोबराला ॲक्च्युली इंजरी झालेली आहे. तर सध्या मी इवन उडी वगैरे नाही मारू शकत. काय आईचा कॉल येतो आता मला. तर आता ह्या फेरीमध्ये ते डॉक्टरला सुद्धा व्हिजिट करून आलो. त्यांनी ब्लड टेस्ट दिली करायला, चेक करायला की आर्थरायटिस आहे का, तर थँकफुली नव्हतं. मला आता सध्या पळता वगैरे नाही, त्यामुळे होपफुली रिकवर करेन लवकर. Sharjah. The distance of 2,100 kilometers to Sharjah will be covered in 3 hours. Passengers are required to exercise caution while opening overhead bins in order to avoid baggage falling, injuring passengers seated around you. Mobile phone system and should not be and thank you. Wish you a pleasant stay. Thank you for choosing to fly with Air India Express Limited. We look forward to welcome you again soon. Thank you. Take care.
सगळ्यात पहिला बाहेर पडलो प्लेनमधनं. 1:40 झालेले, आता बघूया किती वेळ लागतो बाहेर पडायला. 5 मिनिटापेक्षा कमी टायमामध्ये बाहेर पडलो. आता टॅक्सी अजमान चलिए नोएमिया. भाई चाय मिलेगा क्या? कड़क नहीं है, ठीक है चलेगा. शुक्रिया. शारजाहून अजमानला येस तो दाढी वाढली, डेट सुद्धा वाढली. 23 मार्चचे 29 मार्च झाले. एडिटिंग चालू आहे. एडिटिंग करता करता खालती आलो. 1 वाजलेले आता घड्याळात. त्या दिवशी सुद्धा इकडेच आलेलो, चहा घेतला आणि चहा घेऊन घरी निघालो. असला मजबूत पोपट झालेला आहे. घरी चहा असताना, घरी हा ब्लॅक टी असताना 1 दिरम भरून बाहेर न घेतली. एवढा होपफुल होऊन गेलेलो कारण की त्यांच्या इकडे चहा चांगला मिळतो, प्लस शॉर्टसाठी सुद्धा कामाला आला असता. बाय द वे, सबस्क्रायबर्स काउंटचं आता चाललेलं आहे बोलणं. जरा पाय धुवून घेतो पहिले. आताचा लेटेस्ट सबस्क्रायबर काउंट बघूया. रेकॉर्डसाठी डेट सुद्धा आहे. 29 मार्च 2019ला 1:12 543 सबस्क्रायबर झालेले आहेत यार. बाय द वे, एका कॅरेक्टरचं नाव नाही घेतलंय मी ह्या अख्ख्या थँक्स गिविंगमध्ये. तो म्हणजे माझा ऑफिस कलिग शरण म्हणून. शरणनी ॲक्च्युली आयडिया दिलेली की अवधूत मराठीमध्ये ब्लॉग कर. ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे की मी इंग्लिश आणि हिंदीमध्ये मला व्हिडिओज नाही काढता येतो. मराठी एकदम इंट्युटिव्हली येतं, म्हणजे असं आतून बाहेर येतं ना, तर त्यामुळे काय वाटत नाही मराठी बोलायला. तर एनिवेज, दॅट्स अबाउट इट फॉर दिस व्हिडिओ. मग पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतो. चला बाय. इकडे माहिती आहे सुलेमानी, ब्लॅक टीला सुलेमानी बोलतात आणि आपण चहा बोलतो ना त्याला ही लोक कडक बोलतात.